कारण राजकारणमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। सकाळच्या फेसबुक लाईव्ह पेजवर आपण कारण राजकारणी मालिका वापरतो आहे। आपण सगळ्या विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावांमध्ये जात लोकसभेचं चित्र काय होणार आहे हे समजून घेतोय। त्या गावातले स्थानिक प्रश्न काय आहेत, त्या प्रश्नांवर ग्रामस्थांचं म्हणणं काय समजून घेतोय। आपण आत्ता आहोत पवना धरणाच्या पायथ्याशी पवना नगरमध्ये। पवना धरणाचा विषय आल्यानंतर मावळ गोळीबार, पवना धरणाचा पिंपरी चिंचवडची थेट पाईपलाईन हे मुद्दे स्वाभाविक येतात। या भागात पार्थ पवारांचा प्रचार सुरू आहे, श्रीरंग बारणेंचा प्रचार सुरू आहे। थोड्या वेळापूर्वी आम्ही श्रीरंग बारणेंशी बोललो, त्यांनी आता कोकणातला प्रचार संपवून पिंपरीच्या दिशेने ते गेलेत। आपण उद्या त्यांच्याशी बोलणार आहोत। पवना नगरमध्ये आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांशी आम्ही बोलतोय। या भागातले प्रश्न काय आहेत आणि ते प्रश्न लोकसभेच्या निवडणुकीत किती चर्चेत आहेत हा मुद्दा आहे। मी सुरुवात आत्ताच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात येत आहेत का हा मुद्दा आहे। आपल्याला काय सांगायचं याबद्दल? आमच्याकडे म्हणजे आता पवना जो जलवाहिनीचा मुद्दा आहे तो आमच्या पवना खोऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। गेली 4 वर्षे पवना पिंपरी चिंचवड शहर पाणी पित आहे। आमचा विरोध नाही, पाणी फक्त जलवाहिनीने नेऊ नये एवढ्यासाठी आमचा विरोध आहे। पाहिल्यानंतर जवळपास 15,000 एकर जमीन इथली ही नापीक होणार आहे, पाणी मिळणार नाही, ऊस पडणार आहे, नदीमध्ये पाणी राहणार नाही आणि त्याच्यामुळे मोठं पाणी पण जमीन विकण्याची भावना निर्माण होणार आहे। ह्या भागाने भाताचा दुष्काळ पाहिलेला आहे। आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रोजगार हमीवरती काम केलेले, सुकडी खालेले, अमेरिकेचा मिलू खालेला आहे आणि मग इथली जी काही 70 गावं आहेत, 65-70 गावं पवना खोऱ्यातली, पवना व्हॅलीची, इथं जे आज जे दिवस आहेत हे जर टिकून राहायचे असतील तर पवनेचं पाणी पवनेच्या पात्रातनं पिंपरी चिंचवड शहराला गेलं पाहिजे आणि ती एक मानवता म्हणून ते देण्यास आम्ही तयार आहोत। 75 पवना पिंपरी चिंचवड शहर पाणी पित आहे, त्याला आमचा काही विरोध असणार नाही आणि म्हणून नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती हे पाणी पवनेच्या पात्रातून जावं, म्हणजे शेतकऱ्यांचा हक्क अबाधित राहील, शेतकऱ्यांना पाणी मिळेल, इथली शेती सुपीक राहील आणि हजारो कुटुंब शेतीवरती आहेत, त्यांच्या शेतमालाला किंवा शेतीला पाणी राहील। राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? कारण राष्ट्रवादीच्या काळात इथं आंदोलन झालेलं होतं मोठं। राष्ट्रवादीची भूमिका आहे की पाणी तर पिंपरी चिंचवड हे जे पवना धरण झालं ते खास पिंपरी चिंचवडच्या पाणी पुरवठ्यासाठी झालेलं आहे। आमचंही काही पाणी नेण्यासाठी विरोध नाही आहे, परंतु यांनी जे आंदोलन केलं आहे हे आंदोलन चुकीच्या पद्धती केल्यामुळं आमचे 3 बांधव गेले, त्याच्यामध्ये आमचे नातेवाईक आहेत ते। परंतु आता राज्यात त्यांची सत्ता आहे, दिल्लीत त्यांची सत्ता आहे, पिंपरी चिंचवडला त्यांची सत्ता आहे, तरीसुद्धा हा पाणी प्रश्न का रद्द झाला नाही हा प्रश्नसुद्धा BJPच्या नेत्यांनी जरा आत्मपरीक्षण त्याचं करावं। पाणी प्रश्न दोन्हीकडे तुमची सत्ता असताना सुद्धा सुटला नाही असं म्हणणं आहे, काय त्याच्याबद्दल बोलताय? पाणी प्रश्न हा जो आहे तो सुटेल काय, पण त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल। आणि जे आत्ता तुम्ही जे म्हणता पाणी प्रश्नावर, तर आमचं हे थेट ज्या लोकांनी आमच्यावर गोळीबार करायला लावला त्यांना आमचं थेट आव्हान आहे, एक तर त्यांनी स्वतःची नार्को टेस्ट करावी आणि आमचीही करावी। कारण आमच्याकडं आजही त्याचे पुरावे आहेत की दगडफेक कोणी चालू केली, त्याचे फोटो क्लॅप सगळं आमच्याकडं आहेत की ती दगडफेक जाणून बुजून आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी जी केलेली आहे, हे जे फोटो आणि हे सगळे त्या टायमाला स्वतः दळवी साहेब लोकांना काठ्या मारत होती। मी स्वतः माझ्या मागे असे फोटो आहेत की स्वतः डेप्युटी इन्स्पेक्टर जाधव ते आणि इंगवले यांना मी स्वतः वाचवलेलं आहे आणि त्याच्यातले असे काही फोटो जाणून बुजून आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले। काय बाकी त्याच्यात सर्वपक्षीय नेते होते, काँग्रेस होतं, सगळं होतं। RPI, भाजप आणि शिवसेना हे टार्गेट करून आमच्यावर जाणून बुजून तत्कालीन सरकारने आमच्यावर हे गुन्हे दाखल केले। तर आमची एवढीच मागणी, त्यांनी आत्ता 4 दिवसापूर्वी त्यांच्या भाषणात सांगितलं की हे नाही केलं तर आमची प्रामाणिक इच्छा आहे की त्यांनी त्यांची नार्को टेस्ट करावी आणि आमची पण करावी। या नार्को टेस्टचा मुद्दा आला किंवा याबद्दल अजूनही भावना किती तीव्र आहे ते सांगतात, तुमचं काय म्हणणं आहे? आता जो दळवी साहेबांनी या ठिकाणी गोळीबाराचा मुद्दा उपस्थित केला, आताच मी म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी बाजू म्हणतोय। दादांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, जो गोळीबार झाला तो कुणाचे नाही झाला। आता यांचं
आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं, तुमची महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे, दिल्लीमध्ये तुमचं सरकार आहे, CBI वगैरे सर्व एजन्सी ज्या काय आहे, ह्या तुमच्या शासनाच्या ताब्यामध्ये आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची ती चौकशी करा, नार्को टेस्ट करायची गरज काय? तुम्ही जर तुमचं सर्व शासन आहे, तुमच्या यंत्रणा लावा आणि तो त्याच्यामध्ये दोषी असेल त्याला भर चौकात फाशीच्या. दादांनी चॅलेंज केलंय की मी त्याच्यात दोषी असेल तर मी राजकारणाचा संन्यास घेईन. आणि एवढा स्पष्ट बोलणारा जो महाराष्ट्र राज्यामध्ये नेता एकमेव अजितदादा पवार आहेत. आणि जो गोळीबाराचा मुद्दा वारंवार उपस्थित 2011ला गोळीबार झाला, त्याच्यानंतर यांनी प्रत्येक इलेक्शनमध्ये 2012ला दळवी साहेब स्वतः सभापती झाले, तेही त्या गोळीबाराच्या या मुद्द्यावरती निवडून आले, सभापती झाले. इथले मूळ जे प्रश्न आहे ते गेले 25 वर्ष याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे आणि खासदार हा गेले 10 वर्ष मावळ लोकसभेचा शिवसेनेचा आहे. तुमचं युतीचं शासन आहे. तुम्ही या भागातील प्रश्न पाहुणा धरणग्रस्त, आज आम्हाला 45 ते 50 वर्ष न्याय नाही, आमच्या जमिनीचं आम्ही धरणग्रस्त आहे, वाटप नाही. त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही का तुम्ही शासन करते आहात, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे चौकशी लावून त्याच्यामध्ये दोषी असेल, आमचा अजितदादा पवार दोषी असेल, ते शासन जे शासन होईल त्याच्यात सर्व दादा ते भोगायला तयार आहे, असं कुठल्याही प्रकारचं. आणि जनता या गोळीबाराच्या याला बळी पडणार नाही. आम्ही सांगतो या भागातली जनता पूर्णपणे ही आघाडीच्या बाजूनी राहील आणि आमच्या पार अजितदादा पवार यांना जास्तीत जास्त आमच्या या पवनमाळामधून आघाडी राहील हे मी ठामपणे सांगतो. मला यातला इतर प्रश्न जे आहेत, गोळीबाराच्या पलीकडे प्रश्न आहेत, इतके वर्ष पवना धरणग्रस्तांचा प्रश्न प्रलंबित आहे, तो मुद्दा तुमच्या पवना प्रोजेक्टचा आपला पवना धरणग्रस्त प्रकल्पग्रस्ताचा विषय आमच्या आमदार साहेबांनी जमीन प्रांत साहेबांना आणून इथं शांताईला वाटप करायचं ठरवलं. समजा आता फक्त चिठ्ठ्या टाकायच्या, तर यांचा राष्ट्रवादीचा नेता माऊली दाभाडे यांनी येऊन समजा ते बंद पाडलं आणि आम्हाला आता उंचीत ठेवले. कोणी हे राष्ट्रवादीने आम्हाला उंचीत ठेवलं. हे स्थानिक प्रश्न आहेत जे आणखीन एक प्रश्न 10 जानेवारी 2013 रोजी सकाळी 11 वाजता SDO मावळचे पाटील साहेब होते. पाटील साहेब आले, जवळपास 1000-1500 ते प्रकल्प शेतकरी येऊन थांबले होते. हॉल भरलेला होता आणि ड्रॉ टाकला होता. त्याच्यामध्ये एक लहान मुलाला बोलवलं होतं आणि आता चिठ्ठी काढून वाटप चालू करायचं. तेवढ्यात ते आत्ता जे चेअरमननी सांगितलं की अशा प्रकारची घटना घडली, दादांना फोन केला गेला आणि ते वाटप थांबवलं गेलं. ते आजपर्यंत थांबलेलं आहे. पवना धरणग्रस्तांचा प्रश्न आता राष्ट्रवादीच्या वतीनेच मांडला, त्याचा खुलासा इथं करतायत की असं काही नाही आहे. तुमचं काय म्हणणं? आमचं म्हणणं असं आहे की हे जी 1 एकर जागा देणार होती ही वस्तुस्थिती आहे, परंतु 1 एकर जागा ही अजितदादांनीच मंजूर केली, यांच्या आमदारांनी केलेली नाही. पालकमंत्री अजितदादा असताना अजितदादांनीच मंजूर केली. आणि मगाशी गोळीबारच्या ह्याच्यात थोडंसं आणखी एक सांगतो की गायकवाड कमिशन जे बसलं होतं, गायकवाड कमिशनने अजितदादाला क्लीन चिट दिली आणि संजूनी सांगितलं त्याप्रमाणे ते जाहीर राजकारणाचा संन्यास घ्यायला तयार आहे. पण उगाच कुठलं तरी अफवा सांगून मतभेद करू नका. खरं असेल तर अजितदादांनाही त्याचं शिक्षा भोगायला पाहिजे. यांच्या हातात सगळी सत्ता आहे, CBI यांच्या हातात आहे, पोलीस यांच्या हातात आहे, करावी निपक्षपाती. आपण 2 पवनातल्या धरणग्रस्तांच्या प्रश्नावरही बोलतोय. माझा सहकारी अशोक पुढचे प्रश्न घेतोय. पवना धरणाच्या मुद्द्यावरती दोघांचंही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचं दोघांचंही वेगवेगळी मतं आहेत. आपण जरा तरुणांच्या मुद्द्यावरती जाऊया. पार्थ पवार हे तरुण नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत आणि ते तरुणांचे मुद्दे मांडतायत असं राष्ट्रवादींच्या बऱ्याच जणांचं म्हणणं होतं मगाशी. काय आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावरती त्यांच्या भाषणावरून आणि वेगवेगळ्या गोष्टींवरून सध्या ट्रोल केलं जात आहे. आता कसं आहे, मुळातच राष्ट्रवादीची जी उमेदवारी जाहीर झालेली आहे ती मुळातच एक नवीन चेहरा, एक कोरी पाटी अशी जाहीर झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये नुसतं मावळच हा मतदारसंघ, मावळ स्पेसिफिक नाव आहे, परंतु मावळ तालुक्यातलेच मतदार नसून त्या ठिकाणी 6 तालुके आहेत, त्यामध्ये मुळात शहरी भाग आहे. आणि पार्थ पवार हे उच्च शिक्षित असल्यामुळं त्याच्याकडे तरुण जास्तीत जास्त आकर्षित होतोय. आता मोठ्या नेत्याचा मुलगा असल्यामुळे त्यांच्यावर आरोप होणं स्वाभाविक आहे. आणि भाषणामध्ये त्यांनी जे चुणूक नंतर दाखवली, आता ज्याचे आईवडील समोर असतात किंवा मोठे पक्ष थोडंफार बिघडणार. आणि विकासाच्या मुद्द्यावर आत्ताच जे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जे लोकांसमोर मुद्दे मांडतात, अत्यंत प्रभावपणे मांडतात. आणि त्याला जवळजवळ युवक वर्ग आणि जनतेने ठरवलेलं आहे की त्यांना कमीत कमी 2 ते 3 लाखाच्या मतदारांनी नक्कीच त्यांचा विजय होईल असे आमच्या युवकांना म्हणजे या ठिकाणी खात्री वाटते. पार्थ पवार यांचा 2 ते 3 लाख मताधिक्यानं विजय होईल असं त्यांचं म्हणणं. मला शिवसेनेच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना भाजपचं ओके कामाच्या संदर्भात ओके तर शिवसेनेचा कोणी कार्यकर्ता नाहीये, भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल काय बोलायचं तुम्हाला? खासदाराच्या कामाच्या संदर्भात बोलायचं आहे.
गेले 15 वर्ष शिवसेनेचा खासदार आहे या भागामध्ये. पहिल्यांदा आढळराव झाले, त्यानंतर गजानन बाबर झाले. आढळराव झाले तेव्हा खेड लोक मतदारसंघात आम्ही येत होतो. आता मग नंतर गजानन बाबर झाले आणि आता बारणे आहेत. बारणेंनी कुठल्या भागामध्ये कुठल्या गावामध्ये विकासाचं काम केलंय, कुठला पैसा टाकला यांनी सांगा होते. ओके, अनेक आपण थेट त्यांना पुढे या. काय कामं केलेत असा त्यांचा प्रश्न आहे. मावळमध्ये युतीचं सरकार आहे केंद्रामध्ये आणि युती सरकारच्या माध्यमातून आमदार साहेबांनी असं एकही गाव नाही मावळमध्ये की त्या गावचा विकास झालेला नाहीये. साहेब आमदार साहेबाचं म्हणत नाही आम्ही आमदार साहेबाचं म्हणत नाही, खासदाराचं सांगावं तुम्ही. ओके 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 एक मिनिट तुम्ही पुढे या. आमचं काम आहे ना वित्तीय असल्यामुळं हे आमदारांनी केलं काय आणि खासदारांनी केलं किंवा सभापतींनी समजा काम हे आमच्या समजा सामूहिक असतं काम. एक एक जण उत्तर द्या, प्रत्येकाला बोलायची संधी मिळेल. साहेब आता आम्हाला म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना आम्हाला दुखवायचं नाही, नेते मंडळ दुखवायचं नाही, कारण की अंतर्गत आम्हाला त्यांची मदत होणार आहे. त्यामुळं आम्ही काय भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळ कार्यकर्त्याला मावळ मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीला अंतर्गत मदत राहील असं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे तुमचं त्याच्यावर? खासदारांनी जे काम केलंय, आमची लोणावळा ते पुणे ही जी लोकल आहे ही 4 पदरी होण्यासाठी खासदारांनी काम केलंय. त्याच्या प्रोसेस चालू आहे. त्याच्यानंतर तीन उड्डाण पूल कान्हे असेल, लोणावळा असेल, देवरोड असेल, हे उड्डाण पूल केंद्र शासनाच्या अखत्यारीत रेल्वेत येतात, ते खासदारांनी केलेत. खासदारांनी विविध रस्ते केलेले तिथे खासदार एक रस्ता पूर्ण झालाय काय, आणि 2 रस्त्यांची कामं चालू आहेत. त्याच्यानंतर इथून शेजारीच असलेल्या ब्राह्मणोली ह्या गावी 9 लाखांचं खासदारांचं रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे काय. मागावमध्ये 9 लाखाचं काम आहे. असं नाही की खासदार काम देत नाही, कारण खासदारांना हे 6 तालुके असल्यामुळं त्यांचा फंड हा कमी प्रमाणात येतो. पण आमचे आमदार एवढे सक्षम आहेत की त्यांनी ह्या तालुक्यातला एकही गाव, एकही वाडी वस्ती 1300 कोटीची विकास कामं या मावळ तालुक्यात आता युती शासनाच्या माध्यमातून चालू आहेत. श्रीरंग बारणे यांनी केलेल्या कामाचा खासदारांचा पाडा वाचलेला आहे. त्यांनी काय तुम्ही सांगत होता? मुळातच मी आज एक त्यांची क्लिप पाहिली. संसदेत मुद्दा मांडताना त्यांचं भाषेवर अजिबात आधिपत्य नाहीये आणि जे मुद्दे मांडलेत मुद्दे योग्य आहेत, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांचं इम्प्लिमेंटेशन झाले का? बबलू एक मिनिट. साहेब 5 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला म्हणजे प्रश्न सुटले नाहीत. प्रश्न मांडणं आणि त्याची सोडवणूक करणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. खासदारांनी रेड झोनचा प्रश्न सोडवला का? खासदारांनी हे म्हणतात रेल्वेचा प्रश्न सोडला. झाली का रेल्वे सुरू 4 पदरी? नाही झाली. टाकवेचा कामशेटचा रेल्वे पूल झालाय का? त्याच्यानंतर आमच्या काही बांधवांची, तळेगावचे जे आमचे बांधव आहेत त्या फॅक्टरीमध्ये जमीन गेली, ऑर्डोनन्स फॅक्टरीमध्ये, तो प्रश्न गेले अनेक वर्ष पडू नये, तोही प्रश्न खासदारांना सोडवता आला नाही. खासदाराच्या अधिकारात असणारे हे 3-4 प्रश्न आहेत. आणि हे जे आमदाराचं सांगतात ही आमदाराची निवडणूक नाही, खासदाराची निवडणूक आहे. विधानसभेत त्यांनी मांडू द्या. हे खासदाराचं अजिबात काम नाही या भागामध्ये. रेड झोनच्या प्रश्नाबद्दल कोण बोलणार? रेड झोनच्या प्रश्नाबद्दल कोण बोलणार? रेड झोनच्या प्रश्नाबद्दल त्यांनी प्रश्न विचारला. साहेब, हा जो काय आता इथं चर्चेला मुद्दा आला हा अतिशय चुकीचा आहे. म्हणजे मावळमध्ये मला असं वाटतं आमच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादीच्या खासदार साहेबांनी विशेषतः पाऊल मावळामध्ये जवळपास 1 करोड रुपयाची विकास कामं त्यांच्या स्थानिक विकास खासदार निधीमधून केलेली आहेत. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या खासदाराने 1000 प्रश्न देशाच्या संसदेमध्ये 5 वर्षात मांडले, याचा अर्थ तो खासदार कार्यक्षम आहे याची ही पोचपावती आहे. ओके, काय म्हणणं आहे? खासदार हे कार्यक्षम आहेत असं त्यांचं म्हणणं. खासदार हे कार्यक्षम आहे, फक्त वर्षातनं एकदा पाहुणेचा गाळ काढण्यासाठी येतात आणि तो आणि ते काय करतात, इरिगेशन खात्यामधनं पैसे काढायचे. त्यांचे बगल बच्चे पिंपरी चिंचवडचे ते व्यवसायासाठी वीट भट्टीसाठी माती न्यायची. ते शेतकऱ्यांना आजही तुम्हाला सांगतो जबाबदारीने या ठिकाणी बोलतो, कोणत्याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी म्हणजे मोफत माती त्या ठिकाणी मिळालेली नाही. आणि फक्त खासदार साहेबांचं एकच काम आहे, पाहुण्यामध्ये यायचं आणि ते त्यांच्या पाहुण्यामध्ये यायचं. मला बोलू द्या, मला तुम्ही बोलत असताना मध्ये बोलत नाही, तुम्ही बोलत असताना मध्ये तुमच्याकडे येतो मी. हा
अशा कुठल्याही प्रकारचं भरीव असा निधी किंवा हे काम या भागामध्ये केलेलं नाही. आणि मी युवकांचा एक प्रश्न मांडतो, जे मोदी साहेबांनी दरवर्षी 2 कोटी रोजगार युवकांना हे करणार होते, खासदारांनी त्याच्या याच्यामधनं मोदी साहेबांच्या याच्यामधनं किती या मावळ विधानसभा मतदारसंघामधील माझे युवक त्याच ठिकाणी खाजगी असेल किंवा परमनंट असेल सरकारी नोकरीमध्ये लावलं, त्याची यादी आमच्या जनतेला द्यावं. ओके, प्रश्न भरपूर आहेत. इथून पुढचे काही प्रश्न सचिन कंटिन्यू करेल. आपण लाईव्हच्या शेवटाकडे येतोय. एक शेवटचा प्रश्न असा घेऊयात की मतदारसंघातील आणि या भागातील महत्त्वाचे कोणते प्रश्न प्रलंबित आहेत किंवा होणं गरजेचं आहे? जास्त महत्त्वाचा प्रश्न आमचा पुनर्वसनचा प्रश्न आहे. एका शेतकऱ्याला 4 एकर जमिनी मिळायला पाहिजे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण त्यासाठी ना आमदारांनी प्रयत्न केले ना खासदारांनी प्रयत्न केले. आणि त्याच्यानंतर ह्या भागामध्ये जो विकासाचा जो विषय आहे, मग रस्त्याचा असेल, पाणी पुरवठ्याचा असेल किंवा शाळेचा असेल, दवाखान्याचा विषय असेल, आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, हे प्रश्न अजून फारसे काही सुटलेले नाहीत, ते प्रश्न प्रलंबित आहेत. त्यानंतर रोजगारांना नवीन तरुणांना रोजगार नाही आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला यांनी कबूल केलं होतं 1.5 भाव देऊ, हमी भाव देऊ, तो कुठेही नाही. आमचा शेतकरी फार आज गाळात जायला लागलेला आहे. बाजारात 1 रुपयाचाही कांद्याचा भाव काय पडले, टोमॅटोचे आजही बघा, टोमॅटोचं कॅरेट काहीतरी 80 का 90 रुपयाला कॅरेट आहे. या भागातील कोणतं एक काम आहे की जे होणं गरजेचं आहे? मग हे शेतकऱ्यांच्यासाठी प्रश्न आणि पुनर्वसन हे महत्वाचे प्रश्न आमच्या भागात व्हायला पाहिजे. आता आपण तुमच्याकडे येऊयात. पुनर्वसन आणि महत्वाचे प्रश्न ते म्हणतात की बाकीच आहे. पुनर्वसनाबद्दल बोलतोय मी. आम्ही आज 4 महिने याच्याबद्दल आमदारांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन हा प्रश्न सोडवलेला आहे. ज्याची 0 ते 1 एकर गेली त्याला 1 एकर, ज्याची 2 एकर गेली त्याला 2 एकर, आणि ज्याची 3 एकर गेली त्याला 3 एकर, ज्याची 4 एकर गेली त्याला 6 एकर. फार सगळे ठराव सगळे कलेक्टरचे मंजूर झाले. आणि एवढ्या आचारसंहिता संपल्यानंतर पहिलं वाटप आम्ही 1 किंवा 2 तारखेला घेणार आहे. शासनाच्या माध्यमातून आमदार साहेबांनी कलेक्टर साहेबांची द्विसदस्यीय समिती या ठिकाणी स्थापन झाली आहे. आणि त्या माध्यमातून दोन्ही ग्रस्त कमिटी या संघटना एकत्र येऊन प्रांत साहेबांकडे जाऊन जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन त्याप्रमाणे यादी तयार झाली आहे. आणि आता जूनच्या नंतर हे वाटप चालू होणार आहे. आपण आता शेवटचा प्रश्न घेऊयात. नाही, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊयात. हां, तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला की या भागात लोकांजवळ काय अपेक्षा आहे, आपण त्या मुद्द्यावर बोलू. की आपल्या या खिंडीच्या अलीकडे एक आपला जो इंडस्ट्रियल झोन पडलेला आहे, मी सर्व युवकांच्या वतीने बोलतो आहे, तर म्हणजे सर्व पक्षाच्या वतीने बोलतो म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. आपल्या ह्या बाजूला एक इलेक्ट्रॉनिक झोन म्हणून मंजूर झालेला आहे. मी आमदार साहेबांना या निमित्ताने विनंती करतो आणि भविष्यात होणाऱ्या खासदार साहेबाला सुद्धा आणि आता असलेल्या खासदार साहेबाला सुद्धा काय बोलता येत नाही, त्यांना सुद्धा विनंती करतो की इलेक्ट्रॉनिक झोन इथं जर झाला तर आमच्या भागात लोकांना रोजगार उपलब्ध होईल. आता जे लोक आमचे टेंटचा व्यवसाय करतात धरण परिसरामध्ये, त्यांनाही खूप त्रास चालू आहे. कृषी पर्यटनच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय मिळावा हे या निमित्ताने मी सांगतो. आपण आपल्याला संपत आले वेळ. फक्त कुठला एकच मुद्दा शेवटचा फक्त मला दादांना प्रश्न विचारायचा किंवा ह्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारायचा आहे की दादा आता संन्यास घ्यायला निघाले वार, आणि याच्या मागे कार्यकर्ते लढले, त्याच्या वेळेस का नाही म्हणले की मी संन्यास घेतो म्हणून? आताशी संन्यास घ्यायला निघाले आणि इथून मागे कार्यकर्ते संन्यासासाठी संन्यास घ्यायची तयारी का नाही दाखवली? दादांनी ऐका ना, आता यांनी जो मुद्दा उपस्थित केला, ज्या दिवशी गोळीबार झाला तो दुर्दैवीच आहे, त्याचं कुणी समर्थन करणार नाही. दादा पहिल्या दिवसापासून दादांचं हेच आहे. मी त्याच्यामध्ये दोषी असेल तर मला म्हणन ती शिक्षा देईन. अजून परत सांगतो, तुमचं केंद्रात शासन आहे, महाराष्ट्रात आहे, महानगरपालिका तुमची आहे. आणि जे आपण आपल्याकडे वेळ संपती आहे. देवेंद्र फडणवीस आपण या ठिकाणी थांबतोय. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लोक भूमिका मांडत आहेत आणि मी आता इथे थांबतोय. पुढच्या गावात आपण भेटू. धन्यवाद.